वेलकम टू मम्माज किचन। आज आपण बनवणार आहोत अख्खा मसूर। अख्खा मसूर बनवायसाठी आपल्याला घ्यायचे मसूर। मी मसूर 2-3 घंटे पहिले फुगत ठेवलेलो। 2 कांदे घेतले लांब लांब कापून, 1 टोमॅटो चॉप, आलं लसूण मिरचीची पेस्ट 1 चम्मच आणि कोथिंबीर, कढीपत्ता बघाराला, सुके मसाले, धना जिरा पावडर, गरम मसाला पावडर, लाल मिरची, हळदी पावडर, मीठ घ्यायचं आणि तेल। एक पॅन घ्यायचं, त्याच्यात तेल टाकायचं, कढीपत्त्याचा बगार टाकायचो आणि कांदो टाकायचो कापलेलो। कांदो बेस पोलून घ्यायचो। तर जरा ब्राऊन व्हायला लागलो की मग त्याच्यात टमाटर टाकायचे। टमाटर टाकले की टमाटर बेस पोलून घ्यायचो। बेस नरम होऊ द्यायचो टमाटरला। टमाटर बेस हलवून पोलून घेतली की त्याच्यात आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकायची। 1 मोठी चम्मच घेतलेलो। आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकली की त्याचा कच्चा पण जास्त बेस पोलून घ्यायची आणि मग त्याच्यात जे ड्राय मसाले सगळे काढलेले आहेत आपण, धना जिरा पावडर, हळदी मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, मीठ, हे सगळं टाकून बेस मिक्स करून घ्यायचा आणि मग थोडासा पाणी टाकून त्याला मसाला शिजू द्यायचा 2 मिनिटं। मसाला शिजलो की मग त्याच्यात जे मसूर आपण भिजवून ठेवलेले ते टाकायचे। मसूर बेस मिसळून सगळे टाकून घ्यायचे आणि मग ते मसाल्यासोबत बेस पोलून घ्यायचे। मसाल्यासोबत हलवून बेस पोलून घेतले की थोडा पाणी टाकायचं त्याच्यात। अंदाजे 1 ग्लास पाणी मी टाकलं आहे, जितके मसूर भिजतील तितका, आणि मग त्याच्यात मिक्स करून घेऊन झाकण ठेवून 10 मिनटं शिजत ठेवायचं। 10 मिनटात बेस शिजतील। आपण कुकरला पण शिजवू शकतो। कुकरला 3 शिट्यांमध्ये बेस मसूर शिजतो। 10 मिनटांनी आता आपण परत ढाकण काढून बघायचं, त्याच्यात अजून शिजे हवेत मसूर। मग अजून थोडा पाणी टाकून त्याला परत शिजत ठेवायचं आहे 5-1 मिनटं। बेस मिक्स करून घ्यायचं आणि ढाकण ठेवून परत शिजू द्यायचं। आता 10 मिनटांनी परत चेक केलो, आता मसूर झालेले आहेत। तयार आहे आपला अख्खा मसूर। वरची कोथिंबीर टाकायची। आता बेस मिक्स करून घ्या। आता टेस्टी अख्खा मसूर तयार आहे। ह्याला तुम्ही चावराच्या रोटीसोबत खाऊ शकता, राईससोबत पण खाऊ शकता की गव्हाच्या रोटीसोबत पण खाऊ शकता। तयार आहे आपला अख्खा मसूर। अशाच टेस्टी आणि यम्मी रेसिपींसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा। थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।